नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला काल लेट एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. सो पवित्र पोर्टलला तुम्हाला नोंदणी करायला म्हणजेच रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफिकेशन करायला डेट वाढून मिळालेली. आता ह्या वाढवलेल्या डेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी करायचं बाकी, रजिस्ट्रेशन करणं बाकी आहे, सेल्फ सर्टिफिकेशन करायचं बाकी आहे, दोघे विद्यार्थ्यांना इथे डेट वाढून मिळालेली आहे. आता काहींनी फक्त फॉर्म भरून ठेवला पण सेल्फ सर्टिफाईड केलं नाही तर त्यांना पण असणार आहे. सो अजून एक दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो. एक म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची पण एक डेट आली आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन करायची पण एक डेट आलेली आहे. सो थोडक्यात काय म्हटलंय त्यांनी, हे सगळे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया, त्यांचं नोटिफिकेशन समजून घेऊया. पण बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला बॅचेस अनाऊन्स केलेल्या तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, तुमच्या ग्रुपमध्ये पोहोचवा की दरवर्षी टीईटी वर्षातनं दोनदा होणार. त्यासाठी 22 तारखेपासून 22 डिसेंबरपासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली चालू झालेली आहे. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 अशा 3 बॅचेस इथे आहेत. आणि एकत्रित तुम्हाला जर टीईटी आणि सीडी करायची असेल तर त्याच्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला इथे 25% ऑफ नवीन विद्यार्थ्यांना आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफमध्ये बॅचेस अवेलेबल असणार आहे. बघा नोटीस काय आली आहे तर 29 डिसेंबरला ही नोटीस आलेली आहे. नोटीसमध्ये 2 डेट त्यांनी दिलेली आहे. बघा, उमेदवारांना प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परंतु प्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे. तसेच प्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता, म्हणजे शिल्लक बरेचसे विद्यार्थी आहेत, तुम्हाला माहिती असेल जवळपास 2,09,000 समथिंग विद्यार्थी या प्रोसेसमध्ये फॉर्म भरणार आहेत. मग एवढे विद्यार्थी जर इथे असतील तर साहजिक किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रमाणपत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन केलंय, किती बाकी आहे हे विचारात घेता उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी दिनांक 6 जानेवारी 2026, आता 6 जानेवारीची डेट वाढून दिलेली आहे 2026 पर्यंत. ही कुणासाठी आहे तर या डेट पर्यंत सगळे विद्यार्थी काय करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे ते सगळे रजिस्ट्रेशन करू शकतात. इव्हन दो यामध्ये अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड पण तुम्ही करू शकतात. म्हणजे अनसर्टिफाईड करून तुम्ही सर्टिफाईड पण करू शकतात या डेट पर्यंत, कोणत्या 6 तारखेपर्यंत. मात्र पुढची एक डेट त्यांनी दिली, कशासाठी दिली ते बघूया आपण. मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ राहील. यापुढे मुदत दिली जाणार नाही, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता दुसरी जी डेट दिलेली आहे ती डेट कोणती आहे तर ती आहे 8 जानेवारी 2026. आता ही कुणासाठी आहे बघा, इथपर्यंत म्हणजे 6 तारखेपर्यंत जे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून ठेवतील पण सेल्फ सर्टिफिकेशन करणार नाही किंवा केलेलं नसेल, बघा याच 2 दिवसामध्ये म्हणजे 2 दिवस तुम्हाला मिळत आहे 6 तारखेपासून 7 आणि 8 तारीख अशी डेट तुम्हाला 2 मिळतात. ह्या 2 डेटला तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झालंय पण कुणाचं बाकी राहिलं, सर विसरलो मी वगैरे, चेक करून घ्या. ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सर्टिफाईड करता येणार आहे. आता ह्या 2 दिवसात तुम्हाला काय करता येणार आहे तर ह्या 2 दिवसामध्ये फक्त सर्टिफाईड करता येणार आहे. रजिस्ट्रेशन नवीन विद्यार्थ्याला करता येणार नाही. नवीन जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला 6 जानेवारीपर्यंतच रजिस्ट्रेशन करायचं आहे. 6 नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरता येणार नाही. रजिस्ट्रेशन करून ठेवलं तर मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड तुम्हाला करता येणार आहे. मग यात मुद्दा हा येतो, सर ह्या 2 दिवसामध्ये मला एडिट करता येईल का, अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करता येईल का? त्याचं उत्तर कदाचित यस असावं, करता येईल. पण ज्यांनी नोंदणी केली त्याच विद्यार्थ्यांना करता येईल. बाकीच्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही. 6 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बाकी असेल त्यांनी अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करून घ्यावं किंवा रजिस्ट्रेशनच केलं नसेल अशा उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बरेचसे इश्यू असतील सो त्या संदर्भात जर लिखित स्वरूपात त्यांचं काही परिपत्रक नसेल आणि तुम्हाला ती माहिती मिळत नसेल तर पटकन आजच्या दिवशी लगेच तुम्ही काय करा, पवित्र पोर्टलला मेल करा. पवित्र पोर्टलचा मेल आयडी तुमच्या समोर आहे, yajupavitra25@gmail.com. काही तुमचा प्रश्न असेल लगेच मेल करा, कारण 48 तासानंतर ते उत्तर देतात. पण तुम्ही मेल जर नाही केला आणि शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघितली तर मग तुमच्या मेलला उत्तर येणार नाही आणि तुम्ही अधांतरित राहून माहिती भरून द्या. कदाचित माहिती जर चुकीची गेली तर भविष्यात प्रॉब्लेम येईल. सो विद्यार्थी मित्रांनो त्यांना मेल करा. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली आहे. नोंदणी करण्याची लास्ट डेट काय आहे, 6 जानेवारी 2026 असणार आहे. आणि सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी लास्ट डेट काय, 8 जानेवारी 2026 आहे. आणि अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करता येणार का तर याचं उत्तर आहे यस, तुम्हाला करता येईल. किती चान्स आहे ते किती वेळा करता येईल, अनलिमिटेड आहे सध्या दिलेलं. त्यांनी असं काही लिखित स्वरूपात दिलेलं नाहीये पण तुम्ही अनलिमिटेड वापरू नका.
3 वेळा तुम्ही करायचा प्रयत्न करा. आणि कोणी करावे नोंदणीमध्ये बदल, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती चुकीची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावा, चुकीची माहिती भरली असेल तर ती काय करा, अनसर्टिफाईड करून एडिट करून ती सर्टिफाईड करून घ्या. भविष्यात जर तुम्हाला प्रॉब्लेम येणार असेल तर अशी माहिती कृपया भरू नका. इतर काय सगळी प्रोसेस होईल आणि डीबीला तुम्हाला अडचण येईल. सो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सो ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लगेच सर्टिफाईड करून घ्या. आणि काही अडचण असेल तर आपले सेशन असतात, आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. ह्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती पण घेऊ शकता. आमच्या एक्सपर्टशी पण तुम्ही बोलू शकता. सो परत एकदा चान्स आहे, नक्कीच सर्टिफाईड करून घ्या. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.